नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत नवीन भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता, इन्व्हायटिंग ग्रॅज्युएट्स ऑफ 2024 टू अप्लाय फॉर TCS BPS फ्रेशर हायरिंग. यासाठी 2024चे जे ग्रॅज्युएट आहेत, नवीन ग्रॅज्युएट हे TCS BPS फ्रेशर हायरिंगसाठी अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये पाहू शकता, रजिस्ट्रेशन जे आहे ते बंद होण्याची शेवटची तारीख आहे 26 एप्रिल 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं ऑनलाईन पद्धतीने. त्याचबरोबर टेस्ट जी आहे त्याची डेट आहे 4 जून 2024 रोजी. म्हणजे याची टेस्ट जी आहे या भरतीसाठीची ती 4 जून 2024 रोजी घेतली जाणार आहे. यासाठी अप्लाय लिंक देण्यात आलेली आहे. रजिस्टर हेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता TCS साठीच्या या जॉबसाठीची. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. अबाउट TCS BPS हायरिंग फॉर 2024 इयर ऑफ पासिंग ग्रॅज्युएट्स. TCS BPS is opening its gates for arts, commerce and science graduates from 2024 graduates batch to apply for exciting career opportunities for freshers. You can be part of TCS fastest growing units in various enriching roles that amplify your career growth. Registration for upcoming TCS BPS hiring before 26 एप्रिल 2024 शुक्रवार फ्रायडे. ॲप्लिकेशन प्रोसेस पाहू शकता. TCS BPS hiring YOP 2024 साठी स्टुडंट who are interested to apply for TCS BPS hiring, it is mandatory for you to register on the below links. इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक आहे. रजिस्ट्रेशन नाववर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर इथं पाहू शकता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि BPS बिझनेस प्रोसेस सर्व्हिस. तर बिझनेस प्रोसेस सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅटेगरी सिलेक्ट करताना. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ओपन होईल. त्याच्यामध्ये पाहू शकता व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे. मेल ID वर तुम्हाला जो OTP आहे तो OTP येईल. त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे. त्यामध्ये तुमची महत्त्वाची माहिती, बायोडेटा असेल, त्याचबरोबर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन इत्यादीबाबतची माहिती याच्यामध्ये एंटर करायची आहे. डिटेल पाहूयात. ते देण्यात आलेले आहेत. इट इज मॅन्डेटरी टू अपडेट युअर आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. नेम ॲज पर आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. जन्मतारीख आधार कार्डनुसार असणे आवश्यक आहे. प्लीज एन्श्योर टू चेक द डिटेल्स अपडेटेड करेक्टली विदाउट एनी एरर अँड सबमिट. इनकरेक्ट डिटेल्स सबमिटेड मे बी लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ युअर कॅन्डिडेटच्या. त्याच्यानंतर स्टेप 3 आहे रजिस्ट्रेशन. अप्लाय फॉर TCS BPS हायरिंग प्रोसेस. याच्यामध्ये पाहू शकता, if you are registered user, kindly log in, proceed and complete the application form. Upon submission, kindly click on apply for drive. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर अप्लाय फॉर ड्राईव्हचं ऑप्शन असेल, यावर क्लिक करायचं आहे. किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. इम्पॉर्टंट पाहू शकता, प्लीज एन्श्योर दॅट द डिटेल्स इन द TCS ॲप्लिकेशन फॉर्म आर कम्प्लीट ॲक्युरेट म्हणजे पूर्णपणे चुकीचं काही नसलं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिलेक्ट युअर मोड ऑफ टेस्ट इन सेंटर अँड चूज युअर प्रेफर्ड टेस्ट सेंटर. म्हणजे सेंटर सिलेक्ट करायचं आहे. देन क्लिक ऑन अप्लाय. प्लीज नोट दॅट टेस्ट सेंटर वन्स चूजन कॅन नॉट बी चेंज. म्हणजे एकदा टेस्ट सेंटर सिलेक्ट केलं की ते चेंज नाही करता येणार आहे. त्याचबरोबर टू कन्फर्म युअर स्टेटस ट्रॅक युअर ॲप्लिकेशन द स्टेटस शुड बी रिफ्लेक्ट एज अप्लाइड फॉर ड्राईव्ह. म्हणजे अप्लाय केल्यानंतर तुमचं स्टेटस जी आहे अप्लाइड फॉर ड्राईव्ह असं दाखवण्यात आलेलं पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती पाहू शकता. प्लीज नोट दॅट दिस इज ॲन इन सेंटर टेस्ट. म्हणजे सेंटरमध्ये टेस्ट घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जे पहिले जे उमेदवार रजिस्ट्रेशन करतील त्यांना त्याच्यामध्ये संधी दिली जाईल. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. काही इश्यू असल्यास TCSचा हेल्प डेस्क आहे, यासाठी हा मेल ID आहे. त्याचबरोबर टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे, यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने TCSची जी ड्राईव्ह आहे, जॉब ड्राईव्ह आहे, 4 जून 2024 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 26 एप्रिल 2024च्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे BPS हायरिंगसाठीचा. अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकरवरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.